मोमोज बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. पीठ हे एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे छानपैकी आणि मला 1 कप पाण्यामधले 2-3 चमचे फक्त पाणी राहिलेलं आहे. तर पीठ आपण 15 मिनिट झाकून ठेवूया. पाव कप चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मोठे पीस आहेत. तर मिक्सरला लावायचं आहे म्हणून मी पीस कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. आता मिक्सरला बारीक करून घेऊया छानपैकी. इथे अजिबात पाणी घालायचं नाही. बारीक करून झालेलं आहे, बघू शकता. चिकन बाउलमध्ये काढून घेऊया. अर्धा कांदा घेतलेला आहे, तो एकदम बारीक चिरायची आहे. थोडीशी कोथिंबीर घ्या, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तीही बारीक करून घ्यायची आणि एक हिरवी मिरची घ्यायची, तीही बारीक करून घ्यायची आणि सर्व मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड घ्यायची आहे, अर्धा चमचा ऑरेगॅनो घ्यायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा 1 चमचा रस घ्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा आपलं खायचं तेल घेतलेलं आहे आणि सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. 15 मिनिट झालेले आहे. पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण गोळे करून घेणार आहोत. गोळे एकदम छोटे लिंबू असतात तेवढे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि झाकून ठेवा आणि लागेल तसं एक एक गोळा काढून घ्या. आता आपण सुकं पीठ घेतलेलं आहे. छानपैकी पारी लाटून घ्यायची आहे. पारी एकदम पातळ लाटा, जाड लाटू नका. चिकटवण्यासाठी दूध किंवा पाण्याचा वापर करू नका. 1-1.5 चमचा होईल इतकं त्याच्यामध्ये चिकनचं मिश्रण घालून घ्या. मी 4 प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जो प्रकार आवडेल तो तुम्ही करू शकता. साईडने मी प्लेट पाडून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. एकदम छोट्या छोट्या पाडा, त्या सुटतात तरी पण दाबून घ्या आणि पुढचा भाग बघा असा लांब दाबून घेतलेला आहे. तर आता चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात मी हे ठेवून घेणार आहे. तुम्हाला ना आधीमध्ये थोडा थोडा आवाज येईल. आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतोच. करंजीसारखंच बनवायचं आहे आणि साईडचं एक टोक आहे ते फोल्ड करायचं आणि दुसरं त्याच्यावर फोल्ड करून चिकटवायचं आणि असा गॅप ठेवायचा आहे आणि दाबून छान घ्यायचं आहे. बघू शकता. आता हा प्रकार आहे तो सेम एकदम मोदकच आपण जसे बनवतो तसंच बनवायचं आहे. फक्त वर टोक नाही आलं पाहिजे. टोक आलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त प्लेटना घट्ट दाबून घ्याव्या लागतात, नाहीतर त्या सुटतात. पहिल्यांदा केलं होतं तसंच करून घ्यायचं आहे. एका बाजूने छोट्या छोट्या प्लेट करून घ्यायच्या आहेत आणि त्याला पण टोक काढलेलं पहिल्या ह्याला पुढे असं दाबून घेतलं. ह्याला टोक नाही काढायचं. ह्याला तो जो भाग राहतो ना तो त्यालाच प्लेटच्याच भागाला असं दाबून घ्यायचं आणि थोडंसं असं क्रॉसमध्ये बनवायचं आहे. बघा मी दाखवलेलं आहे बघा असं अशा प्रकारे. आता आपले 4ही प्रकार करून झालेले आहेत. कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आणि छान तापवून घेतलेलं आहे. आता आपण चाळण ठेवून झाकण लावून फास्ट गॅसवर 15 मिनिट छानपैकी मोमोज शिजवून घेणार आहोत. कढईत एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. 1.5 चमचा सफेद तीळ घेतलेले ते परतवलेले आहे. अर्धा कांदा बारीक चिरून घेऊन तोही छान परतवलेला आहे. 5-6 लसूण पाकळ्या त्याही परतवून घ्यायच्या आहेत. 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर झाकण लावून 2 मिनिट छान टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. आता आपले 15 मिनिट झालेले आहेत. मोमोज तयार झालेले आहेत. टोमॅटो छान शिजलेले आहेत. आता आपण गार करून घेऊया. मिश्रण गार झालेलं आहे. आता आपण भांड्यात काढून घेऊया आणि छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्याच्यात मी 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. पाणी वापरलेलं नाही. आता आपली चटणी तयार झाली आहे मोमोज बरोबर खाण्यासाठी. मोमोज आणि चटणी छान झालेली आहे. करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. मस्तच.